नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, DMR द्वारे जे आहे परीक्षाचं वेळापत्रक थोडक्यात जाहीर केलेलं आहे। येत्या सप्टेंबर महिन्यापासून आपली जी आहे थोडक्यात परीक्षा सुरू होत आहे, ज्यामध्ये विविध साऱ्या टप्प्यांमध्ये ही परीक्षा जी आहे जी पूर्ण होणारी आहे। तर आता परीक्षाभिमुख आपल्याला प्रश्न पाहण्यासाठी फक्त आपल्याकडे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत। त्या अनुमानाने मित्रांनो, आता जे आपण रेग्युलरली इथून संपूर्ण जे काही तुमचे टॉपिक आहेत, टॉपिक वाईज जेवढे काही IMP क्वेश्चन्स बनणारे असतील ते संपूर्ण इथून आता आपण रेग्युलरली आपण कव्हर करणार आहोत। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट आपल्या सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून DMR ची कोणतीही अपडेट तुम्ही मिस नाही करणार व त्यासोबतच परीक्षाभिमुख जेवढे काही आपण अपडेट तुम्हाला देत असतो ते तुम्ही कोणतेही मिस करणार नाही मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व पदांकरिता उपयुक्त असे चालू घडामोडी आधारित आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहणार आहोत, कारण का परीक्षेमध्ये चालू घडामोडी तेवढाच एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे। यावर देखील परीक्षेमध्ये भरपूर सारे प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात। एखाद्या शिफ्टमध्ये चालू घडामोडीचा वेटेज जर पाहिला तर 4 ते 5 प्रश्न यामधले फिक्स जे की विचारले जाणारे असतील। त्यामुळे आपण चालू घडामोडीशी देखील तेवढेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण येथून कव्हर करणार आहोत मित्रांनो। चला मित्रांनो, सुरू करू आपला आजचा व्हिडिओचा भाग। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की एक, कोणत्या भारतीय राज्याने नारिको नमन नावाची योजना सुरू केली आहे? तर नारिको नमन ही योजना आहे थोडक्यामध्ये सुरू केलेली। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की हिमाचल प्रदेश या थोडक्यामध्ये राज्याने जे आहे नारिको नमन ही नावाची योजना सुरू केलेली आहे। तर जे की सध्याची हिमाचल प्रदेशचे जे कोण मुख्यमंत्री आहेत असं जर विचारलं तर ते आहेत जयराम ठाकूर यांनी जे थोडक्यामध्ये ही नारिको नमन योजना जी आहे थोडक्यात सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना बसमध्ये जे आहे थोडक्यात 50% सूट जे की दिली जाते तिकिटामध्ये, तर 50% सूट ही तिकिटामध्ये दिलेली आहे। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील आपला क्वेश्चन नंबर 2 आहे, कोणत्या भारतीय सशस्त्र दलाने हिम ड्रोन एथॉन कार्यक्रम सुरू केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की भारतीय सैन्य यांनी जे थोडक्यामध्ये केलेलं आहे हिम ड्रोन एथॉन हे कार्यक्रम सुरू। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आहे रिसेंटलीच 2 दिवसापूर्वी आपली ऑफिशियल ॲप्लिकेशन देखील आपण लॉन्च केलेलं आहे, ज्यामध्ये DMRच्या आपण संपूर्ण काही A to Z कोर्सेस देखील ॲड केलेले आहेत। तर बरेच विद्यार्थ्यांनी आपली कोर्सेसची जी काही बॅच जॉईन केलेली आहे त्यामध्ये मी त्यांना सांगू इच्छितो की आता आजपासून जे मित्रांनो तुम्हाला रेग्युलरली एक PDF जे की स्पेशली चालू घडामोडीची त्यामध्ये असणारी असेल, जे की ऑनलाईन टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते उपलब्ध करून दिली जाणारी असेल। आणि जेवढे काही आपण यूट्यूबवर तुम्हाला टीचिंग करत असतो किंवा जेवढे काही तुम्हाला लेक्चरसाठी जे आपण PDF अवेलेबल करून देत असतो ते संपूर्ण तुम्हाला आता यूट्यूबवर पाहायला जे काही मिळणारे असतील ते तुम्हाला ॲपमध्ये आता संपूर्ण काही मिळणार असेल। तर ॲपची लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या दिलेली आहे। जर तुम्हाला कोणताही अजूनही कोर्स घ्यायचा असेल, DMRच्या तुम्ही कोणत्याही पोस्ट करता अप्लाय केला असेल तर आपण त्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पण त्यात ॲड करून तुम्हाला दिलेलं आहे, जे की परीक्षाभिमुख असं आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असे संपूर्ण स्वरूपाचे प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर करून दिलेले आहेत। आणि आजपासून जे तुम्हाला त्यात चालू घडामोडीची देखील टेस्ट सोडवता येणारे असतील, जेणेकरून तुमचा चालू घडामोडीवरचा जो काही अभ्यास आहे तो देखील त्यामध्ये परिपूर्ण हा मित्रांनो होणारा असेल। त्यामुळे तुम्हाला जर अजूनही DMRचा कोर्स घेतला नसेल किंवा घ्यायचा असेल, जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअप सेलरकडून घेण्यासाठी काही शंकेमध्ये अडकत होते त्यांनी आता डायरेक्टली आपलं ॲप डाउनलोड करा आणि तेथून डायरेक्टली तुम्हाला तुमच्या पोस्टनुसार तुमच्या सिलेबसनुसार लगेचच्या लगेच सर्व काही तुम्ही आपला तिथला जो काही क्रॅश कोर्स आहे तो तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो। तर लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती तुम्ही लगेचच्या लगेच डाउनलोड करून घेऊन चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आपला असा आहे, ONDCने संस्थाच्या कामकाजाच्या समन्वयासाठी कोणत्या नियामक संस्थेसोबत सामंजस्य करार केला? ONDCने, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी, जे की SIDBI यासोबत जे आहे थोडक्यामध्ये नियामक संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे ONDCने। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 4 आपला, नीती आयोगाने कोणत्या क्षेत्रासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन PLI योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मान्यता दिली नीती आयोगाने? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन करणारे। त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 5 असा आहे, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने
रुपये कार्ड सुरू करण्यासाठी कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेशी जे की भागीदारी केलेली आहे, जे की त्याला आपण NPCI असं शॉर्टमध्ये म्हणतो. तर NPCIने जे थोडक्यामध्ये कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेशी भागीदारी केली आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की ओमान यांच्या समवेत. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 6 आपला, राणीपूर व्याघ्र प्रकल्प भारताच्या कोणत्या राज्यात आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्यानंतरचा आपला 7वा प्रश्न, कोणत्या संस्थेने फूड बँक स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेटस 2021-22 जारी केले, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की बी, RBIने जे आहे जारी केलेलं आहे. त्यानंतरचा 8वा प्रश्न, बिकानेर सौर ऊर्जा प्रकल्प कोणती संस्था राबवते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की SGVN लिमिटेड जे आहे ही संस्था राबवते. त्यानंतरचा 9वा प्रश्न, गोव्यातील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की मनोहर पार्विकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर 10वा प्रश्न, प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाच्या समाप्तीच्या समारंभाचे नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की बीटिंग रिट्रीट सोहळा असं जे थोडक्यामध्ये या साप्ताहिकाच्या समारंभाचं नाव आहे. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 11वा, भारतातील अग्रण्य इड्युटेक कंपनीने स्थापन केलेल्या संघाचे नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की इंडिया एड्युटेक कॉन्सोर्टियम असं जे थोडक्यामध्ये या नवीन संघाचं नाव आहे स्थापन केलेल्या इड्युटेकने. त्यानंतर प्रश्न 12वा, कोणता देश कंबाइंड मेरीटाईम फोर्सेस युतीचे नेतृत्व करतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की संयुक्त राज्य हा जो थोडक्यामध्ये करतो. त्यानंतर प्रश्न 13वा, कॅप्टगॉन हे अत्यंत व्यसनाधीन ॲम्फेटामाइन प्रकारचे औषध आहे जे प्रामुख्याने कोणत्या देशात तयार केले जातं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की सिरिया या देशामध्ये तयार केलं जातं. त्यानंतर 14वा प्रश्न, संशोधन आणि विश्लेषण विंग ज्यालाच की आपण रॉ असे म्हणतो, तर रॉचे नवीन प्रमुख कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की रवी सिन्हा याची करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न 15वा, ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की चेन्नई या शहरामध्ये आहे. तर याचं उत्तर होणार असेल बी, जे की मुंबई हे या ठिकाणी आहे, मुंबई होणार असेल, चेन्नई नाही, करेक्शन करून घ्या. त्यानंतरचा 16वा प्रश्न, अलीकडील आकडेवारीनुसार भारतातील महिला दररोज किती तास घरकाम करतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 7 तास एवढं जे आहे थोडक्यामध्ये काम करतात. त्यानंतर प्रश्न आपला 17वा, नमस्ते ही योजना कोणत्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेली आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाद्वारे सुरू केली गेलेली आहे. नंतर 18वा प्रश्न, पॉलिटिक्स ऑफ डिसइन्फॉर्मेशन नावाचा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की इंडिया फाउंडेशन भविष्याने थोडक्यामध्ये सुरू केलेलं आहे. नंतर 19वा प्रश्न, 2023 पासून युरो चलन स्वीकारणारा 20वा युरोपियन देश कोणता, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, जे की क्रोशिया हा देश आहे 20वा युरोपियन देश जे की युरो चलन स्वीकारणारा. त्यानंतर 20वा प्रश्न, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने डिजिटल जाहिरात धोरण 2023 जारी केले, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने डिजिटल जाहिरात धोरण 2023 जे की जारी केलेलं आहे. ऑप्शन बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओच्या भागामधले टॉप 20 क्वेश्चन होते जे की आपण या भागात पाहिले आहेत. जर तुम्हाला सर्व प्रश्नांचा सराव वगैरे करायचा असेल तर लगेच आपले ॲप डाउनलोड करून घ्या मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण PDF कोर्सेस व त्यासोबतच ऑनलाईन टेस्ट जे काही आपण बोललेलं आहे चालू घडामोडीच्या ते देखील तुम्हाला त्यामध्ये सोडवता येणार असेल. तर आपला कोर्स जॉईन करण्यासाठी आपले ॲप डाउनलोड तुम्हाला करावे लागणार असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आपण उपलब्ध करून दिलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.